धरणार बरं आजी तुम्ही? आपण दिवसभर उपाशी राहणार नाही ना. काही खाता का नाही? 15 दिवस झाले. 15 दिवसात सगळा प्रॉब्लेमच चालू आहे पावसाचा. कारण पाऊस बी एवढा मुसळधार येतोय ना. पण चांगलं आहे इथं आल्या तशा कोंडूनच आहे घरात सगळ्या पार्वतीचं ते जिजाबाईचं सगळं संसार. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता तुम्ही जर म्हणजे पुण्यातच नाही पण पूर्ण महाराष्ट्रात सध्या तुम्हाला माहिती काय चालू आहे, सगळं पावसाचंच वातावरण चालू आहे. कारण एवढा पाऊस पडतोय ना, कुठं रोड होऊन जातोय, कुठं बाहेर निघायचे. समजा सरकारने सांगितलेलं आहे की बाहेर सुद्धा निघू नका, कारण पुढचे 2-3 दिवस पावसाचं जास्त जायचं नाही की नाही. आम्ही जे बातम्यात बघत होतो, बातम्यात पण सगळं तेच आहे. आणि आज मंगळवार आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं मागच्या व्हिडिओ मध्ये की आम्हाला जायचंय कुठे जायचं? आळंदीला. आळंदीला जायचं म्हणलं बाई तर देव आहे जवळ जवळ तर करावं तर काय कुठं जाता येईल. इथं आल्या तशा कोंडूनच आहे घरात सगळ्या पार्वतीचं ते जिजाबाईचं सगळं संसार. इथं आल्या तशा घरात कोंडूनच आहे. तुम्हाला वाटत असं पण आता त्यांना पण बोर झालेलं आहे. कारण त्याच्यामुळे मी म्हटलं की तुम्हाला आळंदीला याला कुठेतरी घेऊन जातो मी. पण आता मंगळवारचं ठरवलं होतं की म्हटलं एकादशीला तर गर्दी असती, त्याच्यामुळं आता मंगळवारी जायचंय आपल्याला. पण तुम्ही तर बघताय आता पाऊस एवढा सांगताय, मी सुद्धा रोज एकदा भिजून येतोय. सगळे प्रॉब्लेमच चालू आहे. कोणाला आवाज देतो? खाली या मग. आजीला घेऊन या. तू काय खाती? काय खाती? कोणी आणलं लॉलीपॉप तुला? कोणी आणलं? आईनं आणलं. कुठे गेली होती आई सोबत? कुठे गेली होती? पोरगी बघा रोज लॉलीपॉप खाते, मंदिरात जाते, नुसतं नावाखाली मंदिरात जाते. आणि मंदिरात दर्शन झालं की नीट दुकानात चल म्हणते आईला आणि लॉलीपॉप खाती. पण जास्त देत नाही, दिवसातून एखादं द्यावंच लागतं, त्याशिवाय पर्याय नाही. कारण घरात बसून बसून सगळं असं कोंडल्यासारखं झालंय. तर हे आता अजून आज बातम्या सांगितलं 2 ते 3 दिवस अजून. कारण 4 व्हीलर न्यायला काही विषय नाहीये, पण या अशा प्रॉब्लेम मुळे पावसात कुठं अडकायचं काम पडन. आणि पुण्यात सुद्धा रोडवर एवढं पाणी साचतंय ना, तर गाडी चालवायचे प्रॉब्लेम. त्याच्यामुळे म्हटलं बाहेर काढणंच नको गाडी. आणि आळंदीचं सुद्धा आता आम्ही टीव्हीत बघितलं, तर कशाचं काय पालखीची तयारी चालू आहे. तर ते दाखवत होते की तिथं रथ फिरवून आणतात, ते दाखवू लागले. पण मुसळधार पाऊस चालू आहे म्हणे इकडं, त्याच्यामुळं आपण जाण्यासाठी कॅन्सल केलेलं आहे. कारण वैष्णवी सुद्धा. कधी जायचं आता? त्या पावसामुळे सगळे प्रॉब्लेमच झालेले आहे. कारण तिला पण शॉपिंगला जायचंय. आता आली तशी आम्ही शॉपिंगला गेलो नाही काही आणायला, त्याच्यामुळे सगळा विषय चालू आहे. कारण 15 दिवस झाले. 15 दिवसात सगळा प्रॉब्लेमच चालू आहे पावसाचा. कारण पाऊस बी एवढा मुसळधार येतोय ना. पण चांगलं आहे की सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. कारण पावसाचं कोणी बाहेर निघू नका, कारण काम असेल तर निघा असं सांगितलेलं आहे पुण्यात इकडं. आणि गावाकडं आमच्या जास्त काही पाऊस नाहीये, पण इकडे एवढा पाऊस असतो ना. गावाकडे कसं गावाकडे 1-1.5 तास पडला तरी लगेच उघडतो. इकडं उघडायचं कामच नाही. इकडे अर्ध्या तासाला पाऊस चालूच आहे. बाहेर गेले की पाऊस सुरू, घरी आलं तरी पाऊस सुरू. दिवसभरात 1-2 वेळेस पावसात भिजावं लागतंय. काय ग? काय नाही बांधलं? त्या आल्या आजी. कोण म्हणे तुला बांधून टाकलं? कोण म्हंटल? कडावर नको घेऊ, तुला नाही उचलत आजी. येते ते त्यांचं. आजी येते, सोड त्यांना, सोड तू पडशील तू. हा सोडा तिला, सोड. येते ये खाली, चल. कुठं घेऊन जायचं आजीला? बाहेर नेऊन आणते का तू? कुठं?
फोटो काढायचा आजी सोबत. मी येते. हे बघा आजीला अशीच परेशान करते. चिंपा नको घेऊ का. पुढच्या 2-3 दिवसात आता प्लॅन करू जायचा. यांना पण कर म्हणा. हे बी म्हणते गावाकडे जायचं. काय हो जायचंय का. कधी चक्कर मारून 2-3 15 दिवस झाले. 1 तारखेला म्हणते जायचं. हो आले आजी 2 तारखेला का. किती तारखेचं 2 तारखेला जाऊन एवढे दिवस कुठं राहणार तुम्ही. 2-3 तारखेला जाऊ काय तसं काय नाही. 1 दिवस मुक्काम रोशनगावला जाता जाता दुसऱ्या दिवशी गावाकडे. तू येणार आहे का. नाही मला मी एकटंच येणार आहे. मला पाहू आता पुढे काय म्हणते काय नाही. काय आहे माहितीये का जालन्याची जी मावशी आहे ना तर काय आहे ते त्याचं तिचा महिन्याचा एक सवाशीन जीव घालायचा. महिन्याची एक सवाशी जीव घालावं लागत असते. सगळे येणारच आहे त्याच्यामुळे आईला पण ते सगळे याच म्हणे. पण बघू आता. आई नाना दोघं गेले ना इथं आजीला हा ह्या पोरीला बी सांभाळायला लागतं एकदम. आई त्या जर सगळ्या येत असेल ना मग तू जाऊ नको. आपण मग नेक्स्ट टाइम डबल असतं का दर महिन्याला. नाही एकच महिन्यात घालायची आता. नाही मग जाऊ दे त्यांना. आणि नेक्स्ट टाइम आपण एखाद्या महिन्यात समजा मग आपण जाऊ सगळेजण काकाला भेटायला नाही का. कारण सगळ्याजणी जर असेल तर मग नको जाऊ. एखादी जर आली असती तर मग तरी ठीक आहे समजा. मग आता पण तू 10-15 दिवस होते तर समजा सगळ्या होतेच तर 1 तारखेला तिचे 1 तारखेला बरोबर आहे. 30 तारखेला 1 मेलाच हे झालेली हा का. बरोबर विनायक चतुर्थी. तर ते जालन्याच्या मावशी ती सुवासिनी घालायची ना त्याच्यामुळे येणार आहे सगळ्या. आईचं पण नव्हतं जायचं पण आई आणि नाना दोघं जण जायचं म्हटलं ना तर हे घोंगरू आहे हे परेशान करतं. त्याला आजीला करमतं का नाही काय माहिती. डबल 1-2 आता तुम्ही जर गेले 2 दिवस तर येणारच नाही. 2-3 दिवस मग आईचं 2-3 दिवस राहणं थोडीच जमणार. नाही हे नंतर मला जर एकटी जाता आलं असलं तर मी 30 तारखेला समजा. नाही मला 29लाच मग संध्याकाळचं जाणं. 30 तारखेलाच अक्काची सवाशी विनायक चतुर्थी. बघू आता काय म्हणते काय नाही. तर आज 28 का 27 आहे. हा आज 27 तारीख आहे आणि हिला 28-29ला जायचंय. 29ला गेले तर संध्याकाळी बसून दिलं नाही तर सकाळी तिथं उतरता माणूस. ठीक आहे बघू आता काय होतं काय नाही. तर कारण ही पोरगी घरात म्हणलं ना परेशान करते. बाहेर जर कुठं गेलं तर काही नाही. जायचं का ग. ए त्याला हात नको. चल ना आई सोबत जाता का तू. जाते आई सोबत. तर मागच्या व्हिडिओला आपल्या चांगला सपोर्ट भेटलाय. ॲनिव्हर्सरीच्या दिवशी पण ही पडली होती त्याच्यामुळं काही जास्त हे नाही झालंय. मजा नाही आली पण बऱ्यापैकी सगळ्यांनी आम्हाला म्हणजे चांगल्या कमेंट केल्या. आई तुमच्यासाठी लय लोकांनी म्हणजे यूट्यूब फॅमिलीनं आपल्या हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणून बोलले का आई आणि नाना तुमच्या घराचा स्वभाव सगळ्यांचा एकदम मस्त आहे. सगळे असे बोलत होते. आणि आजी आणि सानवी सगळ्याला आवडते. आजी सगळे लोक म्हणजे जेवढे आपला व्हिडिओ बघतात का सगळे म्हणे आजी आणि सानू लय मस्त आहे. काही काही रडतात माहिती का तुम्हाला पाहून की आम्हाला आजी नाहीये. आमच्या आजी अशाच होत्या. ए दाद्या काय पाहिजे. आता खाल्लं ना तू. पोहे खाल्ले ना दीदी तू. आपल्याला कुठं जायचंय सांग बरं. आपल्याला कुठं जायचंय. परीच्या घरी जायचं. आजीला घ्यायचं का आपल्या. चला म्हणा आजीला. आजीचा मेकअप कर ना मग. चला पट्टा 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 पट्टा. जे जेला जायचंय आपल्याला तर आजीला पण यायचंय. आम्हाला सगळ्याला जायचंय पण आता पाऊस उघडण्यावर जसं पुण्यात आलो तसा पाऊसच चालू आहे. काही समजायला नाही. दे 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 दे. हे बघा कसं अंगात येतं. पहा कसं अंगात येतं. ए टम्या टमू ते दिलं घे ते. तर आम्हाला सगळ्याला जाण्याचा प्लॅन आहे पण याचा पावसानं सगळा प्रॉब्लेम. घे ना काय. चल लाव पटकन आजीला. आजीने आंघोळ केली पावडर लावलं नाही. केलीच नाही का अजून. त्यांना पाणी टाकून द्यायला. इथं असं झालंय ना सगळे कपडे ओलले राहत आहे. काहीच ऊनच पडायला नाही. आम्ही आलो तसं ऊनच दिसायला नाही आम्हाला.
त्याच्यामुळे आंघोळीचे सुद्धा एवढे प्रॉब्लेम यायला लागले ना. आता हे सगळे प्रॉब्लेम फेस करणं आहे, काय पर्याय नाही त्याच्यासाठी. गावाकडे आपल्या असंच पाऊस आहे ना. कमी गावाकडे ऊन पडतं पण एवढं नाही पडत. इथं आता पहिलीच वेळ आहे एवढा पाऊस आहे ना, तर सारखा पाऊस चालू आहे. आता जे जे पुण्यात राहत आहे पहिल्यापासून त्यांना माहीतच आहे पुण्याचा काय विषय आहे. हे बघा इकडं काय करतो पिल्या लावा. हे बघा आजीचा रोजचा मेकअप आहे. रोजचा मेकअप करणं चालू असतो एक वेळेस तरी. चिंपा घेती. कुठे जायचं आजीला घेऊन आपल्याला. ए दीदी काय करते तस. तर अशा प्रकारे वैष्णवी काय आज स्वयंपाकाचा बेत. स्पेशल रेसिपी काहीतरी करणं. आता पाऊस आहे सगळ्या गोष्टी आहे काहीतरी. तर रात्री तुम्हाला दिसलच आज वडापाव करण्याचा प्लॅन आहे आमचा घरच्या घरी. कारण आम्हाला वडापावचं दुकान टाकायचंय. त्याच्यासाठी वैष्णवीला ट्रेनिंग देणं चालू आहे. वडापाव करायचे. आज काय करणार भाजी रे दुपारी. शेवग्या शेंगा का. तर आज करायचे वडापाव संध्याकाळी. तर बघू आता कशी करते कशी नाही. तर वैष्णवी आपण सगळी रेसिपी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओ मध्ये. आजी तुम्हाला आवडते वडापाव. त्या दिवशी वडापाव आणले त्या दिवशी एखादं. आमच्या आजी अजून बी उपवास धरायचा. आजीसाठी कमेंट करून सांगा की उपवास सोडा आता. कारण पहिले सोमवार धरायच्या गुरुवार पण धरायच्या वाटतं. आम्ही सगळे सोडायला लावलं पण एकादशी त्या काही सोडत नाही. कारण त्या म्हणते की मला तेवढाच उपवास आहे तो पकडायचा मी सोडणार नाही. तर सगळे कमेंट करून सांगा काय सोडायला पाहिजे की नाही. कारण आता त्यांची तब्येत बी बघा. आजी सोडता का. उपास धरू नाही म्हणा. 100 वर्षाच्या वर झालेलं आहे पण तरी उपास सोडायचं नाव घेत नाही. कवरच धरणार बरं आजी तुम्ही. आपण दिवसभर उपाशी राहणं नाही ना. काही खाता का नाही. तरी उपवासाचं आमची कोणाची इच्छा नाही त्यांनी पकडावा म्हणून. पण सोडत पण तर नाहीये. कारण एखाद्या दिवशी जर चुकीनं सोडायला लावली तर दिवसभर बोलतात त्या. त्याच्यामुळे आता हीच एखादं सोडा. त्या दिवशी वडापाव आणले होते त्यांना म्हणलं सोडा पण त्या म्हणे नाही म्हणे आवडीचा वडापाव. तरी पण त्यांनी नाही खाल्ला. म्हणे नाही मी उपास नाही सोडू शकत. दीदी ए दीदी आजीला म्हणा उपास सोडा. धरू नाही म्हणा. भाजी पोळी खायची. चिंपे नको घेऊन आजीला. आजीला तर नुसतं खेळणं केलेलं या पोरीनं. कोण आहे पिल्लू. तुझं पिल्लू कोणतं आहे आजी. हसलं की तुला नाही हसत आहे आजी. त्यांनाच हसते. तुला कोण हसत. तुला कोण हसतं पिल्ला. वैष्णवी हसते तुला. कोण हसत. नको उचलू नका तिला. उचलू नका तिला. कोण हसतं पिल्ला तुला. नको नको तसं नको करू. दिवसभर हेच टाइमपास आहे. दिवसभर त्या आजीला 100 वेळेस परेशान करती. वर नेती खाली आणती वर नेती खाली आणती. ए टमाट्या. तर बघू कारण ते कोमलताई पण आलेली आता तिकडून. आम्हाला जायचं होतं तुळशी बाग येते. पण आता सध्या 2-3 दिवस नको. कारण हिला पण ड्रेस आणायचे. वैष्णवीला पण ड्रेस आणायचे. कारण काल जो व्हिडिओ बनवला होता तो ते ड्रेस तर तिला आवडलेलेच आहे. पण असे अजून 1-2 आणायचे नाही का रे. त्यातला कोणता आवडला होता तुला. हा तर बघू आता ते तसा भेटला तर ठीक आहे. नाही तर तो ठेवून घेऊ आपण. बाकी कमेंटमध्ये नक्की सांगा कुठं जायला पाहिजे. कुठं इथं पुण्यामध्ये चांगलं फिरायला आहे तर आपण तिथं जाणारच आहे. पण हे पावसाचा प्रॉब्लेम आहे राव. काय काहीच कळायला नाही आहे. कारण आमच्या इकडे जालन्याला पावसाचं टेन्शनच नाही. काय पिल्या काय
आजीनं काय केलं? डोळे झाकले तर म्हणून गेले. बोलत नाही तुला? काय करते? डोळे बंद करते? तसं करू नये म्हणा. तुमचं घर उन्हात बांधन म्हणा मी म्हण. कोणाचं घर उन्हात बांधायचं? ते काय उघडे केले, बंद नाही केले ते.